नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अनुज पाडे एमपीएससी नेव्हिगेटर या चॅनलवर आपण सगळ्यांचे स्वागत करतो. आज आपण एक खूपच महत्वाचा कायदा बघणार आहे. बृहमुंबई अधिनियम कायदा 1888 आणि त्यामधले आपण महत्वाचे कलम म्हणजे कलम 1 पासून 28 पर्यंत कलम जे एक्झाम मध्ये डायरेक्ट विचारले जातात. येणाऱ्या महानगरपालिकाचे जे एक्झाम्स असेल त्यामध्ये डायरेक्टली कलमवर क्वेश्चन येतो आणि जेवढे प्रकरण आहे टोटल प्रकरण 1 पासून 21 पर्यंत तेवढे सगळे प्रकरण आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. आणि या संबंधी काही महत्वाच्या ट्रिक्स पण मी तुम्हाला देणार आहे, ज्या मार्फत तुम्ही काही आर्टिकल्स असतील, काही कलम्स असतील ते लक्षात ठेवू शकता. सो घेऊयात आपण आणि काही कमेंट्स असेल तर बघूया. तुम्ही बघा मित्रांनो, विधी व न्याय विभागाअंतर्गत महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभागाअंतर्गत 1888चा मुंबई अधिनियम क्रमांक 3 मुंबई महानगरपालिका अधिनियम आणि त्यासंबंधी आज आपण इकडं चर्चा करूया. ओके, सो आपण वन बाय वन जाऊ. बघा, पहिला मुंबई महानगरपालिका अधिनियमामध्ये पहिलं येतं प्रारंभिक प्रकरण. टोटल किती प्रकरण आहे? तर टोटल 21 प्रकरण आहे. हे तुम्हाला काय पाहिजे? माहीतच पाहिजे. टोटल प्रकरणांची संख्या विचारली तर 21 माहीत पाहिजे. हा पहिला फॅक्ट येऊ शकतो की टोटल प्रकरण किती. आता प्रकरण 1 कशा संबंधी आहे? तर प्रारंभिक आहे. त्यामध्ये संक्षिप्त नाव आणि व्याप्ती दिलेली. बघा, कोणत्याही कायद्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रकरण 1 बघाल ना, तर त्यामध्ये कायद्याचं नाव दिलेलं असतं आणि कायद्याची व्याप्ती दिलेली असते. आता हा कायद्याचं नाव आपल्याला माहिती आहे की मुंबई महानगरपालिका अधिनियम म्हणजे किंवा बृहमुंबई महानगरपालिका अधिनियम म्हणजे त्याचं नाव आणि त्याची व्याप्ती. मग त्याची व्याप्ती क्षेत्र काय असेल त्या सगळ्या संबंधी माहिती प्रकरण 1 च्या कलम 1 मध्ये दिलेली असते. त्याच्यानंतर अधिनियमांचे निरसन हे 2 मध्ये आणि सगळ्यात महत्वाचं कलम 3 मध्ये असणारे संज्ञांची व्याख्या डेफिनेशन जे असतात त्याच्यावर क्वेश्चन येतात आणि ते कोणत्या कलमामध्ये दिलेलं आहे? तर कलम 3 मध्ये व्याख्या दिल्या आहे, एवढं लक्षात ठेवा. व्याख्या संबंधी कलम 3 कळतंय तुम्हाला? या गोष्टी माहित पाहिजे. कलम 1 मध्ये त्याचं नाव दिलेलं आहे, कलम 3 मध्ये त्याच्या व्याख्या दिलेल्या, या गोष्टी माहित पाहिजेत. याच्यावर क्वेश्चन येतो, याच्यावर क्वेश्चन येतं. टोटल प्रकरण किती येतं? टोटल 21 प्रकरण आहे, हे पण माहित पाहिजे. आता आता आपण बघू की कशा कशा प्रकारे माहिती दिलेली, राईट आहे. सो पहिलं बघा, प्रकरण 2 मध्ये महानगरपालिकेची रचना आणि महानगरपालिकेचे प्राधिकरणे. काशी संबंधी प्रकरण 2? तर प्रकरण 2 हे कंपोजिशन किंवा रचना. प्रकरण 1 मध्ये सगळं नाव संबंधी होतं. प्रकरण 2 कशा संबंधी आहे? त्याच्या रचना संबंधी किंवा त्याचे जे प्राधिकरण असेल महानगरपालिका अंतर्गत त्या प्राधिकरणा संबंधित. कळतंय का? तर शॉर्ट मध्ये तुम्हाला माहित पाहिजे. प्रकरण 1 नावासंबंधी, प्रकरण 2 रचनेसंबंधी आणि त्यामध्ये येणार मग कलम 4. कलम 4 मध्ये नगरपालिकेचे प्राधिकारी किंवा जे ऑफिसर्स येतात ते येतात. ओके, म्हणजे 1 मध्ये आपण काय बघितलं? व्याख्या बघितली. त्याच्यानंतर 3 मध्ये आपण काय बघितलं? डेफिनेशन बघितलं, ज्याला आपण संज्ञा म्हणतो त्या संबंधी. 3 विसरायचं आणि महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर नगरपालिकेचे जे प्राधिकारी आहे ना, जे ऑफिसर लोक असतील ते ऑफिसर लोक 4 मध्ये येणार. कळतंय तुम्हाला? तर 4 लोक नगरपालिकेचे प्राधिकारी 4 मध्ये येणार. आता यामध्ये आपण महानगरपालिकेबद्दल सगळेचे सगळे कलम मी तुम्हाला आज 1 पासून 28 पर्यंत कलम घेणार आहे, ते आपण बघू. बघा, महानगरपालिकेची रचना कलम 5 मध्ये दिलेली. प्रकरण आणि कलम मध्ये कन्फ्युज होऊ नका, राईट. प्रकरण 2 मध्ये होतं, बट कलम काय विचारलं तर कलम नंबर 5 मध्ये काय दिलेलं आहे? रचना. बस 1 लाईनला तुम्हाला लिहायचं सगळं. एक्झाम मध्ये तुम्हाला काही डिटेल नाही, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे. तो 5 मध्ये रचना, एवढं तुम्हाला माहित पाहिजे. कलम 5 रचना. आता ज्यावेळेस आपण रचना देतो ना, रचनामध्ये 2 गोष्टी येणार आहे. एक असणारे 5 आणि एक असणारे 5 सो हे तुम्हाला माहित पाहिजे की नेमकं काय आहे. कळतंय? रचनेमध्ये 5 असणारे, 5 असणारे. मग 5 म्हणजे जागा राखून ठेवण्यासंबंधी, म्हणजे जे रिझर्वेशन असेल त्या संबंधी की किती कोणत्या सीटला किती प्रकारे आरक्षण संबंधी तरतूद आहे, तर जागा रक्षण संबंधी 5A मध्ये दिले. आणि 5B मध्ये म्हणजे राखीव जागेकरता निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीने जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र सादर करणे. काय इम्पॉर्टंट? तर प्रमाणपत्रासंबंधी. कोणतं प्रमाणपत्र? तर जातीचं प्रमाणपत्र. कळतंय? तर प्रमाणपत्र सबमिट करायचं त्या संबंधी. म्हणजे तुम्हाला कळालं, 5 मध्ये रचना दिलेली, रचनामध्ये 5A आणि 5B गोष्ट येतात. 5A मध्ये आरक्षण संबंधी प्रोव्हिजन आहे आणि मग आरक्षण घ्यायचं असेल तर 5B मध्ये तुम्हाला प्रमाणपत्र साजरा करावं लागेल. खूप सोपं आहे, कळतंय? 5 त्याच्यामध्ये 2 गोष्टी, 5A प्लस 5B म्हणजे 5A आणि 5B. 5A मध्ये रिझर्वेशन संबंधी आणि 5B मध्ये त्याच्या संबंधी प्रमाणपत्र सादर करण्यासंबंधी. एवढं सोपं आहे, या व्यतिरिक्त काहीच नाही याच्यामध्ये. कळतंय? आता पुढचं बघा आपण. महानगरपालिकेची मुदत, पालिका सदस्यांचा पदावधी आणि नैतिक
किंवा जे नैमित्तिक रिकाम्या जागा इत्यादी संबंधी काही तरतूद आहे. आता हे जे जे महत्वाचं मी हायलाईट केलंय तुमच्यासाठी बघा, महानगरपालिकेची मुदत, त्या पालिका सदस्यांचा पदावधी, नैमित्तिक रिकाम्या जागा या सगळ्याबद्दल दिलेलं आहे. मग 6 मध्ये काय दिसणार आहे तुम्हाला? महानगरपालिकेची मुदत. खूप 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 महत्वाचा आर्टिकल आहे की मुदत किती बाबा. आपण 2.5 वर्षाची मुदत आहे, किती वर्षाची मुदत आहे, त्या संबंधी माहिती दिलेली आहे कलम 6 मध्ये. 5 मध्ये आपण काय बोललो होतो? रचना बोललो. रचनेमध्ये आपण आरक्षण बद्दल बोललो. रचनेमध्ये 5 ब मध्ये आपण जातीच्या प्रमाणपत्राबद्दल बोललो. आणि आता 5-6 मध्ये आपण बघतोय की मुदत किती असेल. मग आता मुदत बघतोय तर त्याच्यामध्ये पण परत 6 अ आणि 6 ब आलं. पालिका सदस्यांचा पदावधी आणि पालिकाची रचना करण्यासाठी निवडणूक. कळते? म्हणजे 6 आलं. 6 मध्ये जर का तुम्हाला 2 विचारलं की 6 अ संबंधी आणि 6 ब संबंधी. एकदा तुम्हाला 6 म्हणजे तुम्हाला काय आठवायचे? फक्त मुदत संबंधी लक्षात ठेवायचं. मग मुदत म्हणजे पालिका सदस्यांचा म्हणजे जे मेंबर असतील त्यांचा पदावधी किती असेल. कळतंय? त्यांचा पदावधी म्हणजे मेंबरचा पदावधी. आणि 6 ब असेल महानगरपालिकेची रचना करण्यासाठी निवडणूक. त्या रचना जी आपण 5 मध्ये बघत होतो त्याच्या संबंधी निवडणूक 6 बी मध्ये दिलेली आहे. कळतंय थोडक्यात? सो हे लक्षात असू द्या. एवढ्या गोष्टी लक्षात असू द्या. त्याच्यानंतर पुढे आपण बघूयात कायद्यामध्ये आणखी 7 अ आपण डिलीट केलाय म्हणून या गोष्टी आपल्याला तुम्हाला टेन्शन डायरेक्टली महत्वाचं जे डायरेक्टली 10 नंबरचं बघा काय आहे. तर पालिका सदस्यांचे नाव शासकीय राजपत्रात प्रसिद्ध करणे हे 10 मध्ये. कसं लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही 10वी मध्ये रँक येतो, तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये टॉप करता, कुठेही काय करता, तर तुमचं नाव सगळीकडे पब्लिश केलं जातं की असं असं मुलाचं नाव हा 10वी मध्ये पहिला आलेला आहे. म्हणजे 10 मध्ये काय सांगितलंय की शासकीय राजपत्रात प्रसिद्धीबाबत सांगितलंय. लक्षात राहील. 10वी मध्ये तुम्ही पहिले आलात आणि तुमचं नाव सगळीकडे पब्लिश केलं जातं. ओके, स्मॉल ट्रिक्स असतील, बट एक्झाम मध्ये तुम्हाला जेव्हा 9, 10, 11, 12 असे ऑप्शन येतील तर तुम्हाला आठवेल की ओके 10वी मध्ये मी पहिला आलो होतो आणि त्यावेळेस माझं गॅझेटमध्ये नाव पब्लिश झालं होतं सगळीकडे. ही काही ट्रिक्स आपण बघितली तर ती 10 मध्ये लक्षात असू द्या. ओके, तर 6 मध्ये तुम्ही मुदत बघितली, त्याच्यानंतर पदाचा पदावधी कालावधी सगळं बघितलं आणि आता 10 मध्ये तुम्ही राजपत्रात प्रसिद्धीबाबत बघता आहात. ओके, त्याच्यानंतर पुढचं बघू आपण महत्वाचा कलम. कलम 11, मतदान करण्यास अर्थ असलेला व्यक्ती. 11 काय आहे? मतदानासंबंधी. बघा, 1 आणि 1 आपल्याकडे मतदान करण्यासाठी पात्र संबंधी. मला काय सांगा की भारतामधला प्रत्येक एक व्यक्ती मतदान करू शकतो की नाही? हे ना, आपल्यामध्ये एक व्यक्ती आपल्याकडे मतदानाचा अधिकार आहे. म्हणजे मतदान करण्यासाठी काय अर्थ आहे त्या संबंधी 11 मध्ये दिलेलं आहे. कळतं? एकूण एक व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे, काही कलम 11 मध्ये दिलेलं आहे. सो हे पण तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. ओके, पुढचं बघू. 12, 13, 14 बघा. प्रभागाच्या निवडणुकीत पालिका सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी अर्हता. म्हणजे काय? जे प्रभाग असेल त्याच्या निवडणुकीत जर तुम्हाला पालिका सदस्य, पालिकाचा मेंबर म्हणून निवडून यायचं असेल तर तुमची काय अर्हता, काय तुमची कंडिशन्स काय काय असल्या पाहिजे त्या संबंधी तरतूद 14 मध्ये दिली आहे. त्याच्यानंतर पालिका सदस्य होण्यासाठी निरर्हता. हे अर्हता, हे निरर्हता. हे 14, हे 16. कळतंय का गोष्टी? हे पालिका सदस्य होण्यासाठी निरर्हता. त्याच्यानंतर 17 मध्ये दिलेले नियत झालेला व्यक्ती पालिका सदस्य होण्यास बंद होणे. 18 मध्ये दिलेले नियती संबंधी प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिशाने करणे. काय महत्वाचं आहे? जे लघुवाद न्यायालय त्याचे जे मुख्य न्यायाधीश असतील त्या संबंधी तरतूद कशामध्ये दिलेली आहे? 18 मध्ये दिलेली आहे. आणि 18(1)(a) 18 मधलं म्हणजे 18 मधलं 1(अ) त्यामध्ये काय सांगितले की पदावरून काढून टाकण्यास पात्र ठरणे. कळत आहे का? पदावरून काढण्यासंबंधी कुठे आहे? 18(a) मध्ये दिलेलं आहे. पालिका सदस्याला अर्हता आणि निअर्हता कधी लक्षात ठेवायचा. अर्हता म्हणजे 14 कुठेतरी होतं, 14, निअर्हता 16 मध्ये होते. मग त्याच्यानंतर लघुवाद न्यायालयाकडे जाणार, 18 मध्ये लघुवाद न्यायालयाकडे जाणार आणि त्यांना फायनली काढूनच टाकायचं आहे. तर काढून टाकायचं असेल तर 18चं 1(अ) मध्ये तुम्हाला काय करायचंय? काढून टाकणार. मग हा सगळ्यांना खेळ कोणाचा आहे ना? कीवर्डचा खेळ. कळतंय का? तुम्हाला जर का कीवर्ड पाठ झाले तर तुम्ही एका मिनिटात असले क्वेश्चन सोडू शकता. मग काय करायचंय? 14 विचार करताना अर्हता लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 16 करताना निअर्हता लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 18 करताना लघुवाद न्यायालय लक्षात ठेवा. आणि 18(1)(a) करताना तुम्हाला काढून टाकणे लक्षात ठेवा. कळते? 14 अर्हता, निअर्हता 16, 18 मध्ये लघुवाद न्यायालय आणि 18 मध्ये 1(a) म्हणजे तुमचं रिमूव्हल, तुम्हाला काढूनच टाकलं एकदाच. त्या संबंधी तरतूद आहे, लक्षात ठेवा. आता महानगरपालिकेची मतदार यादी हे पण महत्वाचं आहे. बघा, राज्य निवडणूक आयोग हे 18(अ) मध्ये म्हटलंय.
18 पहिलं पाठ वेगळं. 18 मध्ये राज्य निवडणूक आयोग महत्वाचं कलम आहे, माहीत पाहिजे. त्याच्यामध्ये काय सांगितलं, 18 डबल अ मध्ये काय सांगितलं, तोटेगिरीस प्रतिबंध करण्यासाठी निर्देश देण्याचा राज्य निवडणूक आयुक्तांचा अधिकार. म्हणजे बघा 18च्या अंतर्गत आपण काय केलं, राज्य निवडणूक आयोग किंवा स्टेट इलेक्शन कमिशन बद्दल बोललो. आणि मग 18च्या 2 मध्ये काय बोललं की ते काहीतरी निर्देश देऊ शकतात तोतेगिरीला प्रतिबंध करण्यासाठी. मग काय लक्षात ठेवण्याचं की निर्देश देण्याचा अधिकार कोणाचा, राज्य निवडणूक आयुक्तांचा. कळते. म्हणजे 18 हे राज्य निवडणूक आयोग संबंधी आणि आयुक्तांसंबंधी एवढं तर लक्षात ठेवा. म्हणजे ऑप्शन मध्ये तुम्हाला 17 पर्याय दिला, 16 पर्याय दिला, 17 किंवा 19 पर्याय दिला, तर तुम्हाला आठवलं की ओके 18 पर्याय कशा संबंधी होता, राज्य निवडणूक आयोग किंवा आयुक्त संबंधी होता आणि कसं त्या निर्देश देऊ शकतात त्या संबंधी होता. तर एवढं जरी लक्षात आलं तर हा तुम्हाला डील करू शकतो. कळते. त्याच्यानंतर 19 कशा संबंधी आहे, बृहमुंबईची एक सदस्यीय प्रभाग विभागणी करणे आणि त्यासाठी महानगरपालिका मतदार यादी तयार करणे. आता ही प्रभाग विभागणी, आता सध्याची परिस्थिती काय ते आपण नंतर बघू, पण 19 मध्ये त्या प्रभाग विभागणी संबंधी आहे, एवढं कीवर्ड तुम्हाला लक्षात पाहिजे. प्रभाग विभागणी संबंधी तरतूद कशामध्ये, 19 मध्ये. मग त्या प्रभागांची रचना कशी करायची, ते प्रभाग कशा प्रकारे वाटायचे, त्या संबंधी तुम्ही काय केला, 19 प्रभाग बनवले असं लक्षात ठेवा. म्हणजे आपण काय केलं, 19 प्रभागामध्ये सगळंचे सगळं मुंबईला वाटलंय असं लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला कलम 19 लक्षात राहील. ओके. त्याच्यानंतर कलम 21 मतदानाचा हक्क महत्वाचा आहे. हा महत्वाचा आहे. बघा सुरुवातीला आपल्याकडे मतदानाचा अधिकार 21 मध्येच होता ना. मग आपण काय केलं, ते 61 घटना दुरुस्ती केली आणि त्याच्यानुसार मतदानाचा अधिकार 18 केला. मग जुनं जे आहे ना ते लक्षात ठेवा की बाबा सुरुवातीला आपल्याकडे मतदानाचा अधिकार किती होता, 21 मध्ये होता. मग मतदानासंबंधी अधिकार संबंधी कलम कोणता आहे, तर कलम 21 हा मतदानाच्या अधिकार संबंधी आहे. लक्षात राहील, लक्षात राहिलंच पाहिजे, लक्षात राहील तुमच्या. ओके. त्याच्यानंतर पालिका सदस्यांच्या निवडणुका 22 मध्ये निवडणुकीची दिनांक राईट आहे. आता 22 मध्ये तुम्ही काय केलं, सगळ्या निवडणुकीची तयारी झाली, आता त्याची डेट डिक्लेअर केली. तर कसं लिखू ना, 22 मध्ये इलेक्शन डेट डिक्लेअर केली. ओके. इलेक्शन डेट कशामध्ये डिक्लेअर केली, 22 मध्ये डिक्लेअर केली. 23, 24 पाहता 25 बघा, निवडणुकासाठी निश्चित केलेल्या दिवसांबाबत नोटीस देणे. बरोबर आहे. मग प्रभाग निवडणुकीसाठी काय, जे पण तुम्ही निश्चित केलेले दिवस असेल त्यानंतर तुम्ही नोटीस द्याल ना की हा बाबा मी काय केलेलं आहे, या तारखेपासून या तारखेपर्यंत आपण निवडणुका आयोजित केल्या, त्या संबंधी सगळीचे सगळी नोटीस द्यायची. तर नोटीस म्हणजे 22 मध्ये इलेक्शनची डेट, 25 मध्ये काय आहे तर निवडणूक, या म्हणजे जे निवडणुकीसंबंधी जे दिनांक आहे त्याच्या संबंधी नोटीस द्यायची. काय लक्षात ठेवा, नोटीस लक्षात ठेवा किंवा ना नोटीस द्यायची ना तुम्हाला. 25 मध्ये इलेक्शन डेट 22ची क्षण आहे, 25 मध्ये त्या संबंधी नोटीस द्यायची. 26 लक्षात ठेवा, प्रभाग निवडणुकीत उमेदवाराला नामनिर्देशित करण्यात आले पाहिजे की नामनिर्देशित संबंधी, म्हणजे 26 हे उमेदवार नॉमिनेटेड संबंधी तरतुदी. आणि 26A काय तर अनामत रक्कम डिपॉझिट भरावं लागतं ना तुम्हाला. तर हे पण लक्षात ठेवा की तुम्ही उमेदवार म्हणून निवडताना तुम्हाला डिपॉझिट भरावं लागतं. कशामध्ये दिलेलं आहे तर 26A मध्ये काय शब्द इम्पॉर्टंट आहे, डिपॉझिट इम्पॉर्टंट आहे, अनामत रक्कम इम्पॉर्टंट आहे. यावर क्वेश्चन बनवू शकतो है ना. तुम्हाला डायरेक्ट विचारते की 26A मध्ये किंवा डिपॉझिट संबंधित तरतूद कोणत्या कलमामध्ये, काही सब कलम तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे या कायद्यासंबंधी. ओके. कळतंय तुम्हाला. सो लक्षात असू द्या एवढ्या गोष्टी. त्याच्यानंतर 27 बघा, आता 27 ऍक्च्युअल मतदान घेणं चालू झालेलं आहे. आता सगळं आपलं इलेक्शन झालं, इलेक्शनचं दिनांक आपण डिक्लेअर केलं. थोडं लॉजिकली तुम्ही जाल तर तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे आपण काय केलं, सगळ्यात अगोदर वरती तुम्ही बघा तर मतदानाचा हक्क दिला 21 मध्ये. ओके. पुढे आपण गेलो, पुढे नंतर इलेक्शन संबंधी जे दिनांक आहे ते इलेक्शन संबंधी दिनांक 22 मध्ये डिक्लेअर केलं. ओके. त्यानंतर त्याच्या संबंधी जी नोटीस होती ते नोटीस 25 मध्ये बजावली आणि त्याच्यामध्ये मग काही जी 26A मध्ये डिपॉझिट पण घेतलं. म्हणजे इलेक्शनची डेट डिक्लेअर झाली 22च्या हिशोबाने, त्याच्यानंतर इलेक्शन संबंधी नोटीस पण डिक्लेअर झाली 25च्या हिशोबाने, इलेक्शन संबंधी जे डिपॉझिट घ्यायचं होतं ते डिपॉझिट पण आपण घेतलेलं आहे. आता आपल्याला ऍक्च्युअल इलेक्शन घ्यायचं आहे. मग ऍक्च्युअल इलेक्शन घेण्यासंबंधी कलम 27. 27 काय सांगतात, प्रभागासाठी निवडणूक लढवण्यात येईल तेव्हा मतदान घेणे आणि नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांचे नाव प्रसिद्धी करणे. म्हणजे 27 पूर्ण आहे की जे पण मतदान घेणं, त्याचं नाव पब्लिकेशन करणं, हे ऍक्च्युअल ग्राउंडवर प्रोसेस सगळी 27 मध्ये होणार आहे. कळतंय. त्याच्यानंतर 27A मध्ये मतदान केंद्रावर किंवा जवळपास प्रचार करण्याला प्रतिबंध. आपण वन बाय वन बघू. बघा आपल्याला 4 कलम इकडे दिलेले 27 संबंधी, तर ते आपण बघू. एक आपल्याला 27A आपल्याला इकडे बघायचंय, त्याच्यानंतर 27A इकडे बघायचंय, त्याच्यानंतर आपल्याला 27B बघायचंय आणि त्याच्यानंतर 27K बघायचंय.
थोडक्यात काही इम्पॉर्टंट हे नाही. 27 म्हणजे मतदान केंद्रात किंवा जवळपास प्रचार करणाऱ्याबद्दल. म्हणजे समजा तुमचं हे मतदान केंद्र असेल तर तुम्ही या जवळपास प्रचार करू शकता का? नाही. मग मतदान केंद्राच्या जवळपास प्रचार करण्याला काय तुम्ही बंदी घातली. कळलं, लक्षात राहील. त्याच्यानंतर डबल ए मध्ये काय दिलेलं आहे की मतदानाच्या दिवसाच्या अगोदरच्या दिवशी आणि मतदानाच्या दिवशी सभा घेण्याला मनाई. ओके, पहिलं काय होतं, प्रचार करण्याला मनाई होतं. ओके, डबल ए म्हणजे काय, समजा आज मतदान असेल तर आजचा दिवस म्हणजे आज जी तारीख आहे समजा आजचा दिवस आणि आजच्या पूर्वीचा दिवस या ठिकाणी तुम्ही सभा सभा घेऊ शकता का? तर सभा घेऊ नाही शकत. कळते, हे सांगितलंय 27 डबल ए मध्ये. त्याच्यानंतर 27 ब मध्ये काय सांगितलं, किंवा मतदान केंद्रात किंवा त्याच्या जवळपास बेबंद वर्तणूक केल्याबद्दल शास्ती. म्हणजे परत तुमचं मतदान केंद्र आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय बेबंद, मग बेबंद ब वरून लक्षात ठेवा. बेबंद ब वरून, बेबंद ब वरून म्हणजे ब वरून काय की तुम्ही त्या परिसरामध्ये काही बेबंद वर्तणूक केली, काही चुकीची वर्तणूक केली तर त्याला काहीतरी शास्ती दिल्याबद्दल तरतूद आहे. आणि 27 क काय, मतदान केंद्रात गैरवर्तणूक. आतापर्यंत कोणतं होतं, सराउंडिंगचा एरिया. आता तुम्ही काय करताय, मतदान केंद्रात गेले क आणि क फॉर केंद्रात गेल्यानंतर तुम्ही केंद्रामध्ये काहीतरी गैरवर्तणूक केला. कळतंय का तुम्हाला गोष्टी? मतदान केंद्रामध्येच गेले आणि तिकडेच काहीतरी गैरवर्तणूक केला. म्हणजे 27 मध्ये काय दिलंय, प्रचार म्हणजे प्रचार करण्याला बंदी तुम्ही त्या केंद्राच्या परिसरात. 27 डबल ए मध्ये काय दिलंय, पूर्वीच्या दिवशी किंवा तेव्हा तुम्ही सभा घेऊ नाही शकत. 27 बी मध्ये काय दिलंय, तुम्ही काहीतरी बेबंद वर्तणूक केली ब मध्ये, ब फॉर ब. आणि क मध्ये काय, केंद्रात जाऊन काहीतरी तुम्ही काय केलं, गैरवर्तणूक केलं. लक्षात राहील, खूप सोपं आहे. सोप्पा कायदा आहे. तुम्हाला थोड्या ट्रिक्स, थोडं लॉजिक आणि त्या एक्झामच्या प्रेझेन्समध्ये तुम्हाला त्याचं का व्यवस्थित शांतपणे डोक्याने सॉल्व्ह केलं तर डेफिनेटली तुम्हाला हे पेपर सॉल्व्ह होईल चांगलं. ओके, पुढे आपण बघू. आता आपण आहे ना एवढे आर्टिकल आपण बघितले याच्यामध्ये. 27 संबंधी मी तुमचं सगळेच्या सगळे घेतले. आता आता काय काय जे प्रकरण आहे ना त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की किती प्रकरण आपण बघितले, 21 प्रकरणे. मग आता प्रकरण 3 काय याच्यामध्ये, महानगरपालिका प्राधिकरणाची कर्तव्य अधिकार आणि महानगरपालिकेला आवश्यक म्हणजे स्वविवेकाधीन कर्तव्य. म्हणजे काय सांगितलंय ना, पॉवर आणि प्लस काय सांगितलंय, ड्युटी सांगितलं. राईट आहे. पॉवर आणि ड्युटी संबंधित 3 थर्ड नंबरचं प्रकरण सांगितलं. तुम्ही ऑफिसर बनाल है ना, एखादे ऑफिसर असाल, त्यांची आयुक्तांची ड्युटी काय असेल, अधिकाऱ्यांची ड्युटी काय असेल, त्या सगळ्या ड्युटी आणि त्यांच्या कोणत्या कोणत्या पॉवर असेल तर पॉवर प्लस ड्युटी एवढं जरी लक्षात ठेवलं तर लक्षात ठेवा. 3 मध्ये पॉवर आणि ड्युटी संबंधित तरतूद आहे. ओके, 3 मध्ये पॉवर आणि ड्युटी संबंधित तरतूद आहे. आता आपण काय बघतोय, प्रकरण बघतोय. कलम आणि प्रकरणामध्ये कन्फ्युज होऊ नका. आपण प्रकरण बघतोय. टोटल प्रकरण आपल्याला 1 पासून 21 पर्यंत आहे. पहिले 2 प्रकरण आपण वरती बघितले होते. प्रकरण 3 मध्ये आपण पॉवर आणि ड्युटी संबंधित. आता प्रकरण 4 काय, महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी. मग चार चार लोक काय म्हणतील, आपण म्हणतो ना 4 लोक काय म्हणतील. मग 4 लोक म्हणजे कोण, अभियंता असतील किंवा त्याच्यामधले जे पण शहर अभियंता, जल व्यवस्थापक अभियंता, आरोग्य अधिकारी, शिक्षण अधिकारी किंवा महानगरपालिकेचे सचिव किंवा महानगरपालिकेचे मुख्य लेखापरीक्षक, हेच ते 4 लोक लक्षात ठेव. हेच ते 4 लोक जे काय म्हणत असतात. मग महानगरपालिकेमध्ये जे ऑफिसर आहे ना ते सगळे, मग त्याच्यामध्ये म्हणजे इंजिनियर्स असतील किंवा वॉटर मॅनेजमेंट संबंधी काहीतरी एक्सपर्ट लोक इंजिनियर असतील किंवा कार्यकारी आरोग्य अधिकारी ना हेल्थ ऑफिसर जे असेल, शिक्षण अधिकारी एज्युकेशन ऑफिसर असेल किंवा महानगरपालिकेचे जे सचिव असेल किंवा मुख्य लेखा परीक्षक असतील, सगळ्या संबंधित ते 4 लोक म्हणजे हे 4 लोक. 4 लोक काय म्हणतील तर हे 4 लोक आहेत, तेवढं लक्षात ठेव. हे प्रकरण 4 मध्ये दिलंय. प्रकरण 5 मध्ये काय, महानगरपालिकेची मालमत्ता आणि दायित्व, मालमत्ता संपादन करणे. म्हणजे मालमत्तेसंबंधी तर मालमत्ता लक्षात असू द्या, 5 मध्ये दिलेली आहे. 5 मालमत्ता किंवा महानगरपालिकेची मालमत्ता. कळतंय का? मग कसं लक्षात ठेवा, महानगरपालिका समजा मुंबईची महानगरपालिका आहे, तर मुंबईची महानगरपालिका 5 मजली आहे असं लक्षात ठेवा. कळतंय का? म्हणजे ही मुंबईची महानगरपालिका पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा. तुम्हाला पाठ काय करायचं की 5 मजली काय, 5 मजली मालमत्ता आहे. 5 मजली मालमत्ता आहे आणि त्या संपत्तीचे संपादन करणे, दायित्व करणे या संबंधी प्रकरण 5 मध्ये दिलं. मॅच द पेअर मध्ये तुम्हाला जर विचारलं की प्रकरण 5 कसं संबंधित, मग तुम्हाला आठवलं पाहिजे ओके की महानगरपालिकेची जी बिल्डिंग होती ती 5 मजली होती, म्हणजे 5 मध्ये कुठेतरी त्या मालमत्ता संबंधित होते. कळतंय? पुढे बघूयात आपण. प्रकरण 6 म्हणजे कर्ज काढण्याचे अधिकार. आता 6 तर 6 रुपये तुम्ही कर्ज काढले तर तुम्ही काय केलं, 600 रुपये कर्ज काढलं. कसं आहे लक्षात ठेवा, तुम्ही 6 रुपये कोणत्या तरी मित्राकडून कर्ज काढलं आहे. तुम्हाला वाटेल ह्या ट्रिक्स काही कामाच्या नाही, पण ह्या ट्रिक्स तुम्हाला एक्झाम मध्ये कामाच्या ठरतील. कायदा तुम्ही कसं लक्षात ठेवणार आहे ना एवढे कलमा वगैरे. सो बेसिक बेसिक हे काहीतरी लागणार आहे है ना. या ट्रिक्स फनी वाटतील काय असेल, बट गरजेचे आहे, लक्षात ठेवा. 6 म्हणजे कर्ज काढण्याचा अधिकार 6 रुपये.
7 म्हणजे महसूल, खर्च आणि निधी वगैरे. म्हणजे 6 रुपयामध्ये तुम्ही काय केलं, कर्ज काढलं. कर्ज काढलं. आता 7 रुपयामध्ये पण तुम्ही काय करताय, त्याच्या संबंधी महसूल जमा करताय, काही संबंधी निधी करताय, त्या संबंधी पैशा संबंधी तरतूद प्रकरण 6 मध्ये कर्ज, आणि 7 मध्ये महसूल आणि निधी संबंधी तरतूद आहे प्रकरण 7 मध्ये. ओके. प्रकरण 8 मध्ये कराधान, करांची व्याख्या. 8 मध्ये कर, जे पण टॅक्स असतील त्या टॅक्सच्या डेफिनेशन सगळ्या कलम 8 किंवा प्रकरण 8 मध्ये दिल्या आहे, एवढं लक्षात ठेवा. आता प्रकरण 9 काय, नाल्या आणि जल निस्सारणासाठी बांधकामे किंवा महानगरपालिकेच्या नाल्या. तर नाल्यासंबंधी जी तरतूद आहे ती 9 मध्ये दिलेली आहे. ओके. आपण 9, 10 आणि 11 एक कलेक्टिव्हली मी तुम्हाला सांगतो. पहिला फक्त लक्षात असू दे, 9 वाजता नाल्यासंबंधी किंवा 9 मध्ये नाल्यासंबंधी तरतूद आहे. 10 मध्ये पाणी पुरवठ्यासंबंधी, महानगरपालिका म्हणजे जे पण पाणी व्यवस्थेसंबंधी बांधणे, त्याचे परीक्षण करणे, या पाणी पुरवठ्याच्या संबंधी सगळं 10 मध्ये दिलंय. आणि 11 मध्ये सगळं जे दिलंय ते सडकांचे, म्हणजे जे रस्ते त्या संबंधी, सार्वजनिक जे सडक असतील, जे रस्ते असतील त्या संबंधी त्यांचे सडक बांधणे, रस्ते बांधणे, त्याची देखभाल करणे यासंबंधी. मग आता आपण बघू 9, 10 आणि 11. ओके. सो 9 आपण काय बघितलं, नाले आणि त्याच्या बांधकामासंबंधी. 10 आपण पाणी पुरवठ्यासंबंधी बघितलं. तर कसं लक्षात ठेवा बघा, सकाळी 9 वाजता, सकाळी 10 वाजता आणि सकाळी 11 वाजता. सकाळी 9 वाजता जेव्हा तुम्ही ऑफिसला गेले ना, तर तुम्ही काय बघितलं की सगळेचे सगळे नाले वगैरे जाम झालेले. का? कारण की खूप सारं काही ड्रेनेज झालं नाही, तर नाले आणि त्याचं पुण्याचे पूर्ण नाले काय झाले, जाम झाले. मग तुम्ही काय केलं, काहीतरी मेहनत घेतली आणि 10 वाजता तुम्ही काय केलं, काहीतरी पाणी पुरवठा केला, कारण की ब्लॉक झालं होतं ना सगळे. तर 10 वाजता तुम्ही काय केलं, काहीतरी पाण्याचा पुरवठा केला. 9 वाजता तुम्ही बघितलं सगळेचे सगळे नाले जाम झाले होते. 10 वाजता तुम्ही काय केलं, पाणी पुरवठा केला. आणि 11 वाजता मग तुम्ही काय केलं की आता सडक वगैरे सगळी साफ झाली. म्हणजे कळतंय का, म्हणजे सडक पुन्हा साफ झाली, सडकचा देखभाल झाली याच्यामध्ये. 9 वाजता ऑफिसला पोहोचले, 10 वाजता आणि 11 वाजता सगळे नाले ड्रेनेज झाले होते. तर नाल्यासंबंधी प्रकरण 9 मध्ये 10 वाजता तुम्ही काय केलं, मग पाणी पुरवठा केला. पाणी पुरवठा करून ते सगळे नाले तुम्ही साफ केले. आणि 11 वाजता मग तुम्ही काय केलं, जे पण रस्ते असतील, जे पण सडक असतील, त्याचा मेंटेनन्स. एवढं लक्षात असू द्या प्रकरण 11 मध्ये. ओके. प्रकरण 12 मध्ये इमारती संबंधी नियम. आता बघा, आपण तुम्हाला सांगतो, 5 मधली पण आपण इमारत बघितली होती. ती कोणाची होती, मनपाची इमारत होती. आपण बघितलं होतं की मनपाचे जे दायित्व असेल ते. तसंच 12 मजली इमारत जी असेल एखादी, तर तुम्ही समजा 12 फ्लोअरची बिल्डिंग तुम्ही मुंबईला कुठेतरी बांधली, मग यासंबंधी तुम्हाला काहीतरी अटी पूर्ण करायला लागतील ना. इमारत बांधण्यासंबंधी तुम्हाला नोटीस येऊ शकते, सेफ्टी संबंधी नोटीस येऊ शकते. तर त्या संबंधी नोटीस 12 मध्ये देते. ओके. सो 12 मधले महत्वाचं प्रोव्हिजन असणार की 12 मजली इमारत आहे, एवढी मोठी इमारत बांधली तर त्या संबंधी तुम्हाला नोटीस येऊ शकते. त्या इमारत संबंधी, तर 12 मजली इमारत संबंधी नोटीस हे प्रकरण 12 मध्ये दिलेली. कळतंय. 5 मध्ये पण होतं, ते मजली होती इमारत, ती दायित्व संबंधी होती प्रकरण 5, ते मनपा संबंधी होते. 12 मध्ये नोटीस कशा संबंधी, ते इमारत बांधण्यासंबंधी. ओके. पुढे बघा, प्रकरण 13. प्रकरण 13 काय, सर्वेक्षणाचा आणि नल कारागिरांना लायसन्स देणं. आता काय करता तुम्ही की पुढे गेले आणि पुन्हा लायसन्स वगैरे, मग सर्वेक्षण करायचंय, त्या संबंधी लायसन्स रिन्यू करायचं, लायसन्स द्यायचं, ते संबंधित 13 मध्ये दिलेलं आहे. नाही, थोडं एक्स्ट्रा मध्ये गेलं, 13 मध्ये तुम्ही लायसन्स दिलं. त्याच्यानंतर प्रकरण 14 अग्निशामक संबंधी. इमर्जन्सी म्हणजे 13 मध्ये तुम्ही लायसन्स दिलं, 14 मध्ये अग्निशामक संबंधी जे प्रोव्हिजन आहे, एखाद्या सडनली अग्निशामक संबंधी असेल ते 14 मध्ये प्रोव्हिजन केलं. प्रकरण 15 स्वच्छता विषयक तरतुदी, म्हणजे मेहतरकाम आणि साफसफाई, या गोष्टी आपण कशाने बघितल्या, प्रकरण 15 मध्ये. आणि 15 अ मध्ये काय बघितलंय, कोंडवाडे आणि गुरांच्या अतिक्रमणाला प्रतिबंध. म्हणजे 15 मध्ये काय दिलेलं आहे तुम्ही की स्वच्छता विषयक किंवा साफसफाई. आता काय कसं लक्षात ठेवू शकता, तर आपण 15-15 दिवसात साफसफाई केली पाहिजे. मग तुम्ही कुठं रूम मध्ये राहत असाल, घरामध्ये राहत असाल, तर 15 डेज मध्ये, म्हणजे महिन्यातून 2दा तुम्ही 15 डे आणि 15 डे मध्ये तुम्ही काय करताय, साफसफाई करताय. ते संबंधी लक्षात असू द्या, ते साफसफाई संबंधित तरतुदी. आणि 15 अ मध्ये काय, जे कोंडवाडे असतील किंवा गुरांचे अतिक्रमण असेल ते प्रतिबंध करण्यासंबंधी 15 अ हे प्रकरण आहे. ओके. पुढचं प्रकरण 16. कोणत्या 16, तर जीवनविषयक आकडेवारी. म्हणजे 16 मध्ये काय, किती बर्थ झाले, किती लोकांचे डेथ झाले, या संबंधी रेकॉर्ड ठेवण्यासंबंधी तरतुदी कशा संबंधी आहे, 16 मध्ये दिलेलं. बर्थ डेट संबंधी डेटा रेकॉर्ड ठेवणे हे 16 मध्ये. प्रकरण 16 अ मध्ये मुंबई वीज पुरवठा आणि परिवहन, म्हणजे मुंबईमधले इलेक्ट्रिसिटी आणि मुंबईमधलं ट्रान्सपोर्टेशन, या दोघं गोष्टी कशामध्ये, 16 अ मध्ये. आपण जे बेस्टच्या गाड्या बघत असू, जे पण असेल त्या संबंधी, इलेक्ट्रिसिटी असेल, त्याचे कार्यचालन, त्याचे बांधकाम करणे, त्याची सुव्यवस्थित ठेवणे, हे महत्वाचे, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. मग 16 अ मध्ये
16 मध्ये काय सांगितलंय तर लाईफची रिलेटेड पुन्हा माहिती गोळा करायची. आणि 16 मध्ये काय सांगितलंय तर त्यामध्ये तुम्ही 16 मध्ये एकतर बेस्ट इलेक्ट्रिसिटी असं लक्षात ठेवा. म्हणजे बेस्टच्या गाड्या असतील ज्या आणि इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिक बस असतात इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज पुरवठा मुंबईचा आणि परिवहन जी गाडी आहे तर बेस्टची गाडी इलेक्ट्रिसिटी हे कशामध्ये 16 मध्ये सांगितलं एवढं लक्षात ठेवा. 17 मध्ये उपविधी संबंधित तरतुदी त्याच्यानंतर 18 मध्ये शास्ती पेनल्टी तुम्हाला काय लावू शकता तुम्ही त्या 18 मध्ये सांगितलेलं आहे तुमचं. त्याच्यानंतर प्रकरण 20 मध्ये नियंत्रण ऑफिसरवर कसं नियंत्रण असेल कर्मचाऱ्यांवर कसं प्रकारे नियंत्रण असेल हे 20/20चं नियंत्रण 20 मध्ये नियंत्रण. प्रकरण 21 मध्ये पूरक सप्लिमेंटरी तरतुदी या ठिकाणी दिल्या आहे. ओके कळतंय. सो या गोष्टी आपण या कायद्यामध्ये मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 बद्दल आपण बघितलेलं आहे. सो आपण काय बघितलं तर 1 ते 27 पर्यंत काय महत्वाचे कलम आहेत तेवढे आपण बघितलेले आणि 1 पासून तर 21 पर्यंत जे आपले महत्वाचे प्रकरण आहे ते मी तुम्ही बघितले. तुम्ही 1-2दा बघितलं आणि शॉर्ट नोट जर का तुम्ही काढून ठेवत असाल तर तुम्हाला आठवण ठेवण्यामध्ये हा कायदा इझी पडेल. ओके. सो डेफिनेटली जर याच्या संबंधी जी पीडीएफ आहे ना ते मी अनुज पाडे एमपीएससी नेव्हिगेटर या प्लॅटफॉर्मवर टाकतोय. तिकडून तुम्ही ही पीडीएफ घेऊ शकता ना. या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही भेट द्या आणि इकडे तुम्हाला ती पीडीएफ भेटेल. तो लक्षात असू द्या. आणि ही सिरीज जर तुम्हाला आवडली असेल तर डेफिनेटली लाईक करा आणि कंटिन्यू जर का तुम्हाला ही सिरीज आवडत असेल हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर असतील युट्यूबमध्ये तर डेफिनेटली जर का तुम्हाला हे आवडत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये देखील नक्की सांगा. जर आवडत असेल तर आपण ही सिरीज नक्कीच कंटिन्यू करूया. सो ऑल द बेस्ट सगळ्यांना चांगला अभ्यास करा.